हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आरपीएफ भरती 2024 बद्दल संपूर्ण माहिती. याच्यामध्ये महिला पुरुषांसाठीची असणारी शारीरिक पात्रता, वयाची अट, शैक्षणिक पात्रता असेल, मैदानी चाचणी, मैदानी इव्हेंट्स कोणकोणते असतात, उंची किती असली पाहिजे, छाती, वजन, या सगळ्या गोष्टी, त्याचबरोबर निगेटिव्ह मार्किंग, या सगळ्याचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर आपण या चॅनलवर नवीन असणार तर त्या सबस्क्राइब बटनावर जरा मारा आणि सोबतचा बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स तुमच्या समोर लवकरात लवकर येत राहतील. तर सुरुवात करूयात आपण आरपीएफ भरती 2024 च्या माहितीला. तर पहिले तर आपण याच्यामध्ये पाहूयात की आरपीएफ भरतीचे टप्पे किती आहेत. एकूण टप्पे आहेत 3, फेज 1, फेज 2 आणि फेज 3. तर याच्यामध्ये या पहिल्या ह्याच्यामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी सीबीटी म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट, ज्याला आपण पेपर म्हणतो, ऑनलाईन पेपर, तो होणार आहे. त्याच्यानंतर दुसरा टप्पा आहे, दुसरा फेज आहे. त्या ठिकाणी पहिल्यांदा तुमची फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजेच तुमची उंची, छाती, मेलसाठी वजन, या सगळ्या गोष्टी होतील. आणि त्याच्यानंतर लगेचच तुमचं असणार त्या ठिकाणी जी चाचणी आहे ती लगेच घेण्यात येईल. तिसरा टप्पा या भरतीमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. याच्यामध्ये तुमचे सर्व प्रकारचे डॉक्युमेंट इथे चेक केले जातील. बर्थ सर्टिफिकेट असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, डोमिशियल, नॉन क्रिमिलियर असेल, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी लागणार आहेत. तर ह्या सगळ्या असणाऱ्या 3 फेज मध्ये ही भरती पूर्ण होणार आहे. मग याच्यामध्ये आपण पहिल्यांदा पाहू की त्या ठिकाणी एज लिमिट काय आहे. तर बघा, 2 पोस्ट टाईप आरपीएफ मध्ये, एक सब इन्स्पेक्टर आहे आणि दुसरी कॉन्स्टेबल आहे. तर सब इन्स्पेक्टर साठी ग्रॅज्युएट असणं, पदवीधर असणं कोणत्याही युनिव्हर्सिटी मधून गरजेचं आहे. आणि इथं जे वय दाखवलंय, मिनिमम वय सब इन्स्पेक्टर साठी 20, जास्तीत जास्त 25, हे ओपन साठीचं असणारं वय आहे. ओबीसी साठीचं जे वय असणार आहे, एससी एसटी साठी जे वय असणार आहे ते आपण खाली पाहणार आहोत. पहिले कॉन्स्टेबलचं ओपन साठी वय आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे बघा. कॉन्स्टेबल साठी 10वी पास असणं किंवा त्या समकक्ष पास असणं गरजेचं आहे. मिनिमम एज कॉन्स्टेबलला 18 वर्ष, जास्तीत जास्त 25 वर्ष इथं असणार आहे. या एज मध्ये किती सूट आहे तर बघा, कोणत्या या दोन्ही पोस्टसाठी वर 20-25 किंवा खाली 18-25 असेल. एसटी आणि एससी कॅटेगरीसाठी 5 वर्षाची सूट असेल. म्हणजे एससी एसटी कॅटेगरीचे मुलं मुली असतील तर त्यांना वयाच्या 30 वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येतो. आणि ही जे एज गणना केली जाणार आहे ती 1/7/2024, 1 जुलैच्या 2024च्या दिवशी गणना केली जाणार आहे. ओबीसी साठी 28 वर्ष असेल. वरचं वय 28 आणि खालचं पण 28, म्हणजे सब इन्स्पेक्टरला पण 28 आणि कॉन्स्टेबलला पण 28 असणार आहे. तर हे झालं एज लिमिट. त्याच्यानंतर हे बाकी आहे एक्समॅन साठी वगैरे, ते आपल्या काही कामाचं नाही, त्याच्यामुळे ते आपण पाहणार नाही. त्याच्यानंतर आहे त्या ठिकाणी फिजिकल मेजरमेंट, ज्याला आपण शारीरिक त्या ठिकाणी मोजमाप म्हणू. तर ते किती असलं पाहिजे. ओबीसी आणि ओपन साठी हाईट असली पाहिजे मुलांची 165 सेंटीमीटर, मुलींची असली पाहिजे 157 सेंटीमीटर. एससी एसटी कॅटेगरीसाठी हाईट असली पाहिजे 160 आणि फिमेल साठी 152. हे गोरखाज वगैरे मराठाज या ठिकाणी 163 155, त्याच्याहून आपल्याला हे काही गरज नाही. त्याच्यानंतर आहे ओबीसी आणि ओपन कॅन्डिडेट मेल साठी छाती असली पाहिजे न फुगवता 80 सेंटीमीटर आणि फुगवल्यानंतर 85 सेंटीमीटर. एससी एसटी कॅटेगरीसाठी 76.2 न फुगवता 81.2 फुगवल्यानंतर. तर हे आहे शारीरिक मोजमाप बाबत. आलं लक्षात. हे शारीरिक मोजमाप दोन्ही असणाऱ्या पोस्ट साठी लागू होईल, कॉन्स्टेबल आणि त्याचबरोबर सब इन्स्पेक्टर साठी. कळलं? ठीक आहे. बघा पुढचं आहे एक्झामिनेशन. त्या ठिकाणी कशी होईल तर ऑनलाईन होणार आहे, ऑलरेडी मी वर सांगितलंय. त्याच्यानंतर चालन किती असेल तर चालन पाहू शकता तुम्ही. ओपन, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस मेल कॅन्डिडेट साठी 500 रुपये असणारं चालन ठेवलेलं आहे. ओपन, ओबीसी, ईडब्ल्यूएस.
त्याच्यानंतर SC ST कॅन्डिडेट आणि वुमन महिला कोणत्याही कास्टच्या असतील तर त्यांच्यासाठी 250 रुपये चालन ठेवलेलं आहे. आलं लक्षात? हा होता चालन किती आहे या प्रश्नाचं उत्तर. नेक्स्ट पाहूत आपण की याच्यामध्ये पेपर किती मार्काचा होणार आहे. पेपर किती मार्काचा होणार आहे तर पेपर सब इन्स्पेक्टर साठी 120 मार्काचा असेल आणि कॉन्स्टेबल साठी पण 120च मार्काचा असेल क्वेश्चन आणि वेळ असेल दोघांनाही 90 मिनिटाचा. मग याच्यामध्ये अभ्यासक्रम काय काय आहे. जनरल अवेअरनेस दोघांनाही पेपरचा क्रायटेरिया सेम आहे म्हणजेच ज्याला आपण सामान्य ज्ञान असं म्हणू तर ते असणार आहे 50 मार्काचं. अंकगणित 35 मार्काचं. त्याच्यानंतर जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग ज्याला आपण बुद्धिमत्ता म्हणू तर ती बुद्धिमत्ता असतील 35 क्वेश्चन. तर 35 क्वेश्चन अंकगणिताचे, 35 क्वेश्चन रिजनिंगचे बुद्धिमत्तेचे आणि 50 प्रश्न सामान्य ज्ञानाचे, असा एकूण 120 मार्काचा हा पेपर असेल. 120 क्वेश्चन इथं असणार आहेत. मग निगेटिव्ह मार्किंग आहे का तर बिलकुल आहे. कशी आहे तेही तुम्हाला मी दाखवतो इथं पहा. Candidate will be required to answer all question and shall be awarded 1 mark to each correct answer. म्हणजे 120 प्रश्न 120 गुण आणि 1/3 मार्क विल बी डिडक्टेड फॉर each इनकरेक्ट आन्सर. निगेटिव्ह मार्किंग. समजा तुम्ही चुकीचा आन्सर क्लिक केला असेल तर त्या ठिकाणी तुमचा बरोबर मार्कातला 1/3 म्हणजे जवळपास 0.33 एवढे असणारे तुमचे गुण कमी होणार आहेत. म्हणजे तुम्ही 3 प्रश्न चुकवले तर तुमच्या एक बरोबर असलेल्या प्रश्नाचे गुण इथं जाणार आहेत. आणि जर तुम्ही एम्प्टी सोडलात नो मार्क शाल बी अवॉर्डेड ऑर डिडक्टेड फॉर क्वेश्चन नॉट अटेम्प्टेड म्हणजे तुम्ही क्वेश्चन त्याला टिक केलंच नाही, क्लिक केलंच नाही तर त्याच्यासाठी मार्क पण भेटले जाणार नाहीत आणि मार्क दिल्या पण जाणार नाहीत. आलं लक्षात? 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे RPF भरतीमध्ये. हे महत्वाचं इथं लक्षात असू द्या. 3 क्वेश्चन चुकले म्हणजे 1 गुण गेला. 1 क्वेश्चन चुकला म्हणजे 0.33 गुण असणारे इथं तुमचे कमी होणार आहेत. पेपरची लँग्वेज त्या ठिकाणी इथं अद्यापपर्यंत स्पष्ट केलेली नाही पण माझ्या हिशोबानं महाराष्ट्रामध्ये मराठीत होईल. झोन नुसार असणारा हा पेपर लँग्वेज नुसार म्हणजे तिथली लोकल लँग्वेज प्लस त्या ठिकाणी इंग्रजी अशा 2 लँग्वेज मध्ये असेल. त्याच्यानंतर आहे रिझल्ट वगैरे याच्यावरून आपल्याला इथं आता काही गरज नाहीये. पुढची जे फेज 2 असेल फिजिकल एफिशियन्सी आणि फिजिकल मेजरमेंट. तर बघा कोणकोणते इव्हेंट होणार आहेत. पहिले पोस्ट सब इन्स्पेक्टर साठी 1600 मीटर असेल मेलला. फिमेलला काही त्या ठिकाणी 800 मीटर असेल. सब इन्स्पेक्टर मध्ये 1600 मीटर साठी 6.5 मिनिटाचा वेळ आहे. लॉंग जंप 12 फूट मारायचा आहे. हाय जंप 3 फूट 9 इंच म्हणजे 4.25 फुटाचा हाय जंप आहे सब इन्स्पेक्टर साठी. मुलींसाठी 800 मीटर 4 मिनिटात 9 फूट लॉंग जंप आहे आणि 3 फूट हाय जंप आहे. त्याच्यानंतर कॉन्स्टेबल साठी 1600 मीटर आहे मुलांना 5 मिनिट 45 सेकंदात कंप्लीट केलं फुल गुण आहेत. मार्क वगैरे ते इथं काही दिलेलं नाही पण 5 मिनिट 45 सेकंदात तुम्हाला इथं त्या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. महिलांसाठी 3 मिनिट 40 सेकंदात 800 मीटर कंप्लीट करायचे आहे. पुरुषांसाठी लॉंग जंप 14 फीट असेल कॉन्स्टेबलला आणि 4 फीट असेल हाय जंप कॉन्स्टेबलसाठी. महिलांसाठी 3 मिनिट 40 सेकंदात 800 मीटर 9 फूट लॉंग जंप 3 फूट हाय जंप. तर हे असणार दोन्हीची सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल मेल फिमेलची दोन्हीची मैदानी चाचणी कशी असेल इव्हेंट तिथले कसे असेल हे. त्याच्यानंतर इथे एक गोष्ट त्यांनी दिलेली आहे पहिल्यांदा काय कंप्लीट होणार. तर पहिल्यांदा समजा तुम्ही जेंट्स असणार तर पहिल्यांदा तुमचं 1600 कंप्लीट होईल. इथे दिलेलं आहे 1600/800 मीटर्स इव्हेंट विल बी कंडक्टेड फर्स्ट फॉलोड बाय हाईट चेस्ट मेजरमेंट फॉलोड बाय अदर 2 इव्हेंट्स. म्हणजे काय म्हणलेलं आहे की या ठिकाणी तुम्ही जेंट्स असाल तर पहिल्यांदा तुमचं 1600 होईल आणि जर तुम्ही फिमेल असाल तर तुमचं पहिल्यांदा 800 मीटर या ठिकाणी होणार आहे. त्याच्यानंतर बाकीचे लॉंग जंप आणि हाय जंप हे 2 इव्हेंट होणार आहेत. आणि त्याच्यानंतर या जे 1600 मीटर आणि 800 मीटर आहे
याच्यासाठी RFID टेक्नॉलॉजी वापरली जाणार आहे. म्हणजे ती त्या ठिकाणी एक प्रकारची चिप वापरून तुमचा त्या ठिकाणी जो टायमिंग आहे तो टायमिंग काढला जाणार आहे. नेक्स्ट पाहूत आपण आता तिसरी स्टेप काय आहे. तर तिसरी स्टेप आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. कोणकोणते डॉक्युमेंट लागतील. पहिले तर त्या ठिकाणी तुमचं 10वी पास असण्याचं सर्टिफिकेट लागेल. मार्कशीट नाही तर सर्टिफिकेट. ज्याला काही ठिकाणी तुम्ही मराठवाड्यात याल तर याला सनद म्हणून ओळखल्या जातं. तुम्ही विदर्भात जाल तर त्याला डिप्लोमा म्हणून ओळखल्या जाते. तुम्ही तिकडे मुंबई साईडला जाल तर त्या ठिकाणी सर्टिफिकेट म्हणतात त्याला. आलं लक्षात. तर ते विदर्भासाठी 10वीचा डिप्लोमा, मराठवाड्यासाठी त्या ठिकाणी 10वीची सनद आणि कोकण मुंबईसाठी त्या ठिकाणी सर्टिफिकेट 10वीचं. तर हे असणं गरजेचं आहे कारण त्या ठिकाणी तो तुमचा एज प्रूफ म्हणून गणला जाणार आहे. जर तुम्ही समजा सब इन्स्पेक्टर साठी अप्लाय करणार असाल तर ग्रॅज्युएशन पाहिजे. आणि जर समजा त्या ठिकाणी तुम्ही कॉन्स्टेबल साठी अप्लाय करत असणार तर मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट म्हणजे 10वीची सनद, डिप्लोमा सर्टिफिकेट हे तुमचं गरजेचं असणार आहे. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट. आता एवढं लक्षात ठेवा, तुमची सेंट्रल कास्ट आणि तुमची स्टेट लेवलची कास्ट या दोन कास्ट वेगवेगळ्या असतात. त्याच्यामुळे तुमच्याकडे सेंटर कास्ट असणं गरजेचं आहे. तुम्ही स्टेट लेवलच्या कास्टवर हा फॉर्म भरून त्याचे बेनिफिट घेऊ शकत नाही. म्हणून ज्यांच्याकडे सेंटर कास्ट नसेल त्यांनी सेंटर कास्ट काढून घ्या. आलं लक्षात. जर काही अडचण असेल तर त्या ठिकाणी समर्थ अकॅडमी भंडारा @gmail.com या असणाऱ्या ईमेल आयडी वर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि असे अपडेट्स नेहमी पाहत राहण्यासाठी आपल्या त्या सबस्क्राईब बटनावर जरा मारा आणि सोबतचा बेल आयकॉन पण दाबा. त्याच्यानंतर हे कधी लागणार, 2 स्टेप झाल्यानंतरचे डॉक्युमेंट आहेत एवढं लक्षात ठेवा. 2 कॉपीज ऑफ सेल्फ अटेस्टेड कलर फोटोग्राफ. तुमच्या स्वतःच्या फोटोचे सेल्फ अटेस्टेड 2 त्या ठिकाणी कॉपीज पाहिजेत. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट तुम्ही असणार तर डोमिसाइल सर्टिफिकेट. त्याचबरोबर जर समजा तुम्ही EWS वगैरे असाल तर ते सर्टिफिकेट लागणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीमध्ये हे आपण इथपर्यंत त्या ठिकाणी मैदानी इव्हेंट वगैरे पाहिल्यात. आता आपण पाहू की सब इन्स्पेक्टर साठी क्वालिफाईंग मार्क आहेत एकूण 120 गुणांपैकी. जर तुम्ही ओपन किंवा ओबीसी असाल तर कमीत कमी तुम्हाला 42 गुण असणं गरजेचं आहे. भलेही 4660 जागा असतील आणि समजा 4500 लोकांना यापेक्षा जास्त मार्क आहेत आणि बाकीच्यांना कमी आहेत तर 42 पेक्षा कमी मार्क असताना कुणालाही क्वालिफाय केल्या जाणार नाही ओपन आणि ओबीसी मधल्यांना. आणि SC ST कॅन्डिडेट असणार तुम्ही तर तुम्हाला कमीत कमी 120 पैकी 36 मार्क घेणं गरजेचं आहे सब इन्स्पेक्टर साठी. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे कॉन्स्टेबल साठी सेमच आहे. 120 गुणांपैकी ओबीसी आणि ओपन वाल्याला 42 मार्क घेणं गरजेचं आहे. SC ST कॅन्डिडेटना 36 मार्क कमीत कमी पेपर मध्ये असले पाहिजे. ह्याच्यावर तुम्ही क्वालिफाय व्हाल, मेरिट मध्ये याल याची गॅरंटी नाही, पण ह्याच्यापेक्षा कमी असल्यावर ह्याची गॅरंटी आहे की तुम्ही मध्ये जाणार नाही. मग तुम्हाला याच्यावर ओपन ओबीसी असाल तर 42च्या वर मार्क असले पाहिजे आणि SC ST कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 36 पेक्षा जास्त मार्क असले पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण क्वालिफाईंग मार्क पाहिलेले आहेत. तर उपलब्ध सर्व माहिती तुमच्या समोर मी मांडलेली आहे. असे अपडेट्स नेहमी पाहत राहण्यासाठी आपल्या या समर्थ अकॅडमी भंडारा YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन पण दाबा जेणेकरून नवनवीन अपडेट्स तुमच्या समोर लवकरात लवकर येत राहतील. काही अडचण असल्यास ईमेल आयडी दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा किंवा टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि तिथून मला कॉन्टॅक्ट करू शकता. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.